महिंद्रा थार रॉक्स चॅलेंजचा डे 2. चला बघूया आज पूर्ण दिवसात काय काय झालं. आता 8:40 झाले. मी 1 तास झालं उठलोय. जरा झाडांना पाणी घालणे, घरातली थोडी कामं करणे हे सगळं चालू आहे. अँड अराउंड 10 वाजता मी ऑफिसला पोहोचतो. त्याच्या आधी आज मम्मीने चहा बनवत मी स्पेशल टी पित आहे. थोडं पॉडकास्ट अँड ऑल बघणं. तो आता मी ऑफिसला चाललोय आणि आता 11 वाजले. 10 वाजताच पूर्ण टीम येते आणि बाकी सगळी आमची बेसिक कामं स्टार्ट होतात. इव्हेंट्सच्या गोष्टी असतात, सोशल मीडिया मॅनेजमेंट असेल, सगळ्यांचे मीटिंग्स अँड ऑल सगळं शेड्यूल होत असतं. सो दिस इज हाऊ इट इज. मस्तपैकी नाश्ता करून घरातनं निघालेलो आहे. ड्राईव्ह करत आहे सेफली. तर या आय होप आज आपल्या डे 2 मध्ये आपण खूप चांगल्या गोष्टी करू. सो आता आम्ही वर चाललोय. आमचं ॲक्च्युली ऑफिस खूप मस्त आहे. एकत्र तुम्हाला स्टोर देईन. सो लेट्स सी काय होतंय. आय एम व्हेरी एक्साइटेड आणि थोडंसं टायसी पण आहे की कसं बनव. लेट्स डू इट अँड शो द वर्ल्ड दॅट एव्हरीथिंग इज पॉसिबल. सो पॉवरफुल डे गोइंग ऑन. पॉवरफुल मीटिंग्स वर्क लाईफ बॅलन्स. तर आता आपला गोल आहे की 30 दिवसांमध्ये महिंद्रा थार रॉक्स घ्यायची. तर अप्रॉक्स कॉस्ट गाडीची 23 लाख पासून 35-40 लाख पर्यंत आहे. तर आपण टॉप टू टॉप म्हटला किंवा ॲज पर निडेड जरी त्या गोष्टी त्यातल्या घेतल्या सगळं ॲक्सेसरीज अँड ऑल तर पण 30 लाखाच्या रेंजमध्ये जाते. तर मला काही पण करून नेक्स्ट 7 दिवसात एक 10 लाखाची इन्कम करायला पाहिजे. त्याचं डाऊन पेमेंट करून त्याला बुक करायला. आता महिंद्रा थार रॉक्स असं मिळत नाही, पण जसं आपले जरा कनेक्ट्स आहेत गोष्टी आहेत त्यामुळे ते आपण ट्राय करू लवकरात लवकर घेण्याचं. पण त्यासाठी आपण काय करणार आहे, आत्ताच बुक करून ठेवणार आहे. म्हणजे विथ नो मनी राईट नाऊ आय एम गोइंग टू बुक माय कार आणि गाडी बुक करून आपण तेवढी इन्कम जनरेट करायची आणि 30 दिवसाच्या ती गाडी घ्यायची. तर हे खूप असं डेंजरस आपण रिस्की हे करणार आहे. तर लेट्स डू इट आणि आय होप तुम्हाला पण मजा येणार. तुम्ही पण गोष्टी बघणार आणि जर मी हे एवढ्या कमी टाईममध्ये जर एवढं मोठं अमाऊंट अचीव करू शकतोय तर हे तुम्ही पण करू शकताय. तर डेफिनेटली तुम्ही पण तुमची ड्रीम कार घ्यावी हेच माझा ह्याच्या मागचा उद्देश आहे. कारण की मी माझी ऑलरेडी घेतली आहे पण मी अजून एक घेत आहे. कारण की महिंद्रा थार जी होती ती फॅमिली फ्रेंडली कार नव्हती. बॅक डोअर सीट जे आहेत त्यासाठी आणि मला फॅमिलीसाठी पाहिजे होती. मम्मी मला माझे फ्रेंड्स सगळे एकत्र जायला. तेव्हा मग आपण नेक्सॉन घेतलेली आणि नेक्सॉनची पण खूप मोठी स्टोरी आहे आपल्या. तर त्या टाईमला तरी गाडी भेटत पण नव्हती पण आपल्याला ती 48 आवर्समध्ये भेटलेली. तर खूप क्रेझी लाईफमध्ये मी गोष्टी करतो आणि त्याचाच हे एक असणार आहे. आणि त्याच्या पुढचं चॅलेंज जर अजून क्रेझी आहे तर स्टे ट्यून. आता मी मीटिंग्सला चाललेलो आहे. आमचं जे सोशल मीडिया एजन्सी आहे त्यासाठी. त्यानंतर एक इव्हेंटचं प्लॅन आउट आहे, तिथं जायचं आहे आणि खूप अशा गोष्टी चालत असतात. तर तुम्हाला मजा येईल हळूहळू. तो अभी जस्ट और एक मीटिंग हुआ है अँड नाउ वी आर गोइंग टू द सेकंड स्पॉट. तर मी एकदा डेंग्यू झालेला मला. तर तेव्हा मम्मी मला चहा आणून द्यायची. त्याचं हॉस्पिटल होतं आणि आज आम्हाला हे दुकान फायनली मिळालं. तसं टेस्टी ना पण आहे जरा आहे तसं. लय भारी वाटायचं मला पण ठीक आहे. वक्त के साथ बदल गया होगा. तर मित्रांनो पाऊस पडत आहे आणि खूप छान पाऊस पडतोय आणि खूप छान वातावरण झालंय. मस्त वाटतंय. आत्ता जस्ट आमच्या फॅक्टरीला जाऊन आलो. थोडंसं कामं चालू आहेत तिथं तर ते सगळी बघून आलो. आत्ता परत ऑफिसला चाललोय. थोडे मीटिंग्स आहेत त्यानंतर एक साईटला व्हिजिट करायची आहे. असं काम चालू असतं दिवसभर. 3 वाजलेत ऑलरेडी आणि कसं होणार आहे काय माहीत. बट येस वी आर वर्किंग ऑन इट. एक खूप छान हे आहे की खूप लोक आयुष्यात गोष्टी ट्राय करायसाठी वेट करत राहतात आणि बेस्ट टू बेस्ट कधी करणार या संकल्पात राहतात की बाबा जे आपण मी करू त्याला लय भारी करू हे करू ते करू पण ते कधीच करत नाहीत. मग त्यापेक्षा थोडंसं अनकरेक्टेड गोष्ट केली तर ती जास्त बरोबर आहे असं मला वाटतं. की लाईक डू इट अँड देन थिंक अबाउट इट इन्स्टेड ऑफ जस्ट थिंकिंग अबाउट इट. सगळ्यांना असं वाटतं की स्किल्सच्या मदतीने एवढे पैसे कोणी कमवूच शकत नाही. पण हेच मेंटल बॅरियर ब्रेक करायसाठी मी चॅलेंज घेतलंय. थोडंसं अवघड आहे. थोडीशी जास्त धावपळ करायला लागायला आहे पण इट विल फन. आणि तुम्ही सपोर्ट करणार आहात हे तर मला माहीतच आहे. हो मला आणि चालवायला येतं इतना जगह जाना है और एक छोटा चीज के लिए चलाते. 100व्यांदा ऑफिसमध्ये मी येताना डे 2 आता वरती जाऊन बघा काय काय झालंय. लेट्स बी प्रॅक्टिकल. जरा तिथंच बघूया. टू बी फ्रँक मी आत्तापर्यंत माझा डॅशबोर्ड बघितला नाही आहे किती अर्निंग झाली आहे. इट्स मे बी 0च असणार आहे. अँड इट्स
रियालिटी ऑफ बिझनेस की कधी कधी चांगला असतो, कधी कधी नसतो. यू नीड टू कीप वर्किंग. तर वरच जाऊन बघूया. तर टू बी फ्रँक आज काही अर्निंग झाली नाही आहे आणि टू बी रिअल तुमच्या समोर असणार आहे मी, कारण की 30 दिवस असणार आहे. 30 दिवस मी जे पण आहे ते सगळं तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. तर आजची काही अर्निंग नाही आहे. 30 लाख आपल्याला कमवायचे आहेत. मी एक 2-4 दिवसात गाडी जाऊन बुक करणार आहे. आणि ह्याचं प्रेशर किंवा असं विचारलं तर काहीच नाही आहे यार, कारण की मला माहिती आहे एका आठवड्यात पण मी 30 लाख कमवू शकतो, एका दिवसात पण कमवू शकतो आणि 30 दिवसात पण कमवू शकतो. नॉट अ बिग डील. आणि हे रिअल असतं बिझनेसमध्ये की रोज इन्कम होते, कधी होत नाही. खूप गोष्टी चालतात. आज माझ्या अदर बिझनेसेस जर म्हटला तर एक 5-6 मीटिंग झाल्या, 2-4 लाईव्ह ऑनलाईन हे झाले, आणि जे आमचे करंट क्लायंट्स आहेत त्यांच्यासोबतचे मीटिंग्स अजून होत्या. तर अशा खूप साऱ्या गोष्टी झाल्या आणि थोडंसं लँड आणि बाकी साऱ्या गोष्टी आहेत तर त्या बघायला गेलतो. मल्टिपल बिझनेसेस आहेत, इंडस्ट्रीला पण व्हिजिट करून आलो. तर असा कम्प्लीट आजचा डे होता. तर आय होप तुम्हाला काहीतरी यातनं बघायला मिळालं असेल की बाबा कसा असतो हा, कुठं असतो, कसा असतो. आणि हे रिअल असणार आहे, यात काय एक्स्ट्राचं गिमिक्स किंवा असं ग्लॅमर नाही आहे. जे आहे ते आहे, असंच आहे मी नॉर्मल. आणि जर तुम्हाला पण माझं तुमची बिझनेस जर्नी स्टार्ट करत असेल, तुम्हाला पण ह्या इन्कम स्किल शिकायचे असतील ज्याच्या मदतीनं मी डेली बेसिसला माझे बिझनेस ग्रो करतोय आणि त्यातनं मी इन्कम करतोय, तर नक्की तुम्हाला कनेक्ट करू शकताय. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला माझा नंबर भेटेल किंवा व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक भेटेल, तिथून जाऊन तुम्ही जॉईन करा. आणि तुम्हाला काही डाऊट क्वेश्चन असेल तर मला इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपला विचारू शकता. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.